सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये पावसाचा थैमान आहे। वादळी पावसामुळे 24 घरांचं नुकसान झालंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांची पडझड झाली आहे। घरांच्या नुकसानामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत। यामध्ये सुदैवानं कुणीही जखमी झालेलं नाहीये किंवा जीवितहानी झाली नाहीये। मात्र घरांचं मोठं नुकसान झाल्यामुळे आता आर्थिक नुकसान झालेले नागरिक सध्या मदतीची याचना करतायत। सावंतवाडी परिसरातील चौकुळ गावात ही परिस्थिती पाहायला मिळते। नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी आता केली जाते। घरांची कौलं पडलेली आहेत, त्याचबरोबर त्यांच्या घरातल्या साहित्यांचं सुद्धा नुकसान झालंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे। उमेश, सावंतवाडीमध्ये जोरदार पाऊस होतोय, मात्र त्या पावसामुळे अनेकांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे। काय सध्याची तिथली परिस्थिती आहे आणि प्रशासनाने या संदर्भात काही मदतीचं आश्वासन दिलंय का, पाहणी केली आहे का? आपण तळ कोकणाचा विचार केला तर अगदी उशिराने मान्सून जो आहे, पाऊस जो आहे तो तळ कोकणामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर जसा म्हणावा तसा अपेक्षेसारखा पाऊस या वर्षी पडलेला नाहीये। तब्बल अगदी 70 ते 80% पाऊस जो आहे तो आतापर्यंत पडल्याची नोंद आहे। मात्र जरी पाऊस उशिराने दाखल झालेला असला किंवा जरी पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी असलं तरी मागील 3 ते 4 दिवस तळ कोकणामध्ये पावसाने जोर पकडलाय आणि त्यामुळे त्याचा जो पावसाचा परिणाम जो आहे तो आता घाट मार्गांवरती जाणवायला लागलाय। खरं तर 2 दिवसापूर्वी करूळ घाटातील दरड जी आहे ती कोसळली होती, त्यानंतर तिथली वाहतूक जी आहे ती काही काळ ठप्प होती। त्यानंतर प्रशासनानं लागलीच त्या ठिकाणी धाव घेत ती दरड जी आहे ती बाजूला केली। तर काल रात्री जो मुसळधार सध्या पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे काल रात्री भुईबावडा घाटातील जी आहे ती दरड कोसळली। जी माती आहे, जो मलबा आहे तो पूर्णतः रस्त्यावरती होता आणि त्यानंतर प्रशासनानं लागलीच धाव घेत हा सुद्धा एक जो मार्ग आहे तो एकेरी वाहतूक सुरुवातीला सुरू केली होती। त्यानंतर आता मात्र वाहतूक जी आहे ती पूर्ववत सुरू आहे। मात्र घाट मार्गांसोबतच ग्रामीण भागामध्ये सुद्धा या पावसाचा जोरदार फटका जो आहे तो बसलेला पाहायला मिळतोय। कारण कालच्या दिवसामध्ये चौकुळ सावंतवाडी येथील चौकुळ जो गाव आहे त्या गावामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये तब्बल 24 घरांना जे आहे ते नुकसान झालं, म्हणजे पडझड झाली। काही घरांची छपरं उडाली, काही घरांची झाडं देखील कोसळली। त्यासोबतच ग्रामीण भागातील जे मार्ग आहेत त्या मार्गावरती झाडं पडल्यामुळे देखील काही ठिकाणचे मार्ग बंद झालेले आहेत। मात्र पावसाचा जोर जो आहे तो म्हणावा तेवढा जरी नसला तरी ही पडझड जी आहे ती सुरू आहे। नदी नाल्या ज्या आहेत त्या आता प्रवाहित झालेल्या आहेत। मात्र आपण जर पाहिलं असेल तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये पावसाने आता उसंत घेतलेली असली तरी देखील पाऊस जो आहे तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवली आणि त्यामुळे ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। निश्चित धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।